हाय गाईज, मी अनिरुद्ध आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे IPL 2025 चे काही नवीन नियम जे BCCI ने आजच अनाउन्स केलेत. त्यापैकी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम जो सलाइवा आजपर्यंत इंटरनॅशनल क्रिकेटमधून आणि फ्रँचाइज क्रिकेटमधून बॅन होता, याचा एक एक्सपेरिमेंट म्हणून तर BCCI ने यावर्षीपासून सलाइवा अलाउड केलेला आहे फास्ट बॉलर्ससाठी, जेणेकरून त्यांना रिव्हर्स स्विंग भेटेल IPLच्या फर्स्ट इनिंग्समध्ये किंवा सेकंड इनिंग्समध्ये. ज्या काही डे मॅचेस असतील, म्हणजे वीकेंडला जो डबल वॉर असतो त्यातली जी डे मॅच असेल त्यामध्ये रिव्हर्स स्विंग मिळावा सलाइवाच्या उपयोगाने. त्यासाठी हा नवीन नियम इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. हा नवीन नियम नाही म्हणता येणार, जुनाच नियम आहे तो परत येतोय. दुसरा नियम म्हणजे एक महत्वाची गोष्ट की तुम्ही बघितला असाल प्रत्येक IPLला ज्या डे नाईट मॅचेस असतात त्याच्यात सेकंड इनिंग्समध्ये ड्यू जास्त प्रमाणात येते. तर या ड्यूला काउंटर करण्यासाठी BCCI ने एक नवीन नियम लागू केलाय. तो म्हणजे सेकंड इनिंग्समध्ये जी कोणती टीम बॉलिंग करत असेल त्यांना 11व्या ओव्हर नंतर एक नवीन न्यू बॉल दिला जाईल, जेणेकरून तो बॉल सुका राहील, ओला होणार नाही आणि त्याच्यामुळे त्या बॉलरला ग्रीप मिळेल आणि जो टोटल आहे स्कोर जो बनवलेला फर्स्ट इनिंगचा तो डिफेंड करणं इझी जाईल. आणि त्यातला तिसरा नियम म्हणजे आता हॉकाय दाखवणार आहे तुम्हाला. लेग साइड किंवा ऑफ साइडचा जो वाईड असेल तो हॉकाय दाखवेल आणि जो तुमचा हाईटचा नो बॉल आहे, म्हणजे जो बंपर बॉल टाकला जातो आणि त्याची हाईट जी मेजर होणार आहे ती हॉकायच्या नुसार होणार आहे, त्याची मदत घेऊन थर्ड अंपायर आता तुम्हाला वाईड किंवा नो बॉल देतील. तर हे होते IPL 2025 चे काही नियम. आवडले तर नक्की फॉलो करा आणि शेअर करा.